हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम जय कृष्ण जय 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 राम हरि कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय जय राम रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचने रूपा पाहता लोचनी रूपा पाहता रोचने सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाची आगार बाप रखुमा देवीवर सर्व दुःखाचे आगार बापर कुमा देवीवर सर्व सुखाची आगार बाप रखुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बाप रखुमा 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 देवीवर हा बाप रखुमा 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 देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम. काय झालं ऐका ताई आपलीच पाहुणी सर्वांची आळंदीला तिचं शिक्षण चालू आहे नवीन आहे हॅलो देवाची ये द्वारी उभा क्षण भारी देवाचे द्वारे उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भारी देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या तेने मुक्तिचारी साधिलेला तेने मुक्तिचारी साधिल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हा सोने संसारी जीव वेगू करी सोनी संसारी जीव वेगो करी हा सोने संसारी जीव वेगू करी सोनी संसारी जीव वेगो करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा वेदशास्त्र भारी बाय सदा वेदशास्त्र भारी बाह्य सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे हे म्हणा हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना ज्ञान देवा म्हणे व्यासाची या ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना ज्ञान देवा म्हणे व्यासाची या द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे मना हरी मुखे हरी मुखे हे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे मना हरी मुखे पुण्याची ची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठोबा जय जय रखुमाई ढोबार खुमाई ढोबार खोमा हरी ढोबार खुमाई जय जय ढोबार खोमा ढोबार खुमाई जय जय ढोबार खोमा ढोबार खुमाई ढोबार खोमा ढोबार जय खुमाई जय ढोबार खोमा जय ढोबार जय जय खुमाई ढोबार खोमा ढोबार जय खुमाई जय ढोबार खोमा हरी ढोबार खुमाई ढोबार खोमा ढोबार जय खुमाई जय ढोबार खोमा हरी ढोबार खुमाई आजच्या कीर्तनाच्या चालीला साथ देतील आदरणीय हरिभक्त पारायण दोन्ही मृदुंगाचार्य या ठिकाणी असणारे आदरणीय हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुलदगड महाराज आणि आदरणीय नागम ठाणवणारे असणारे आदरणीय हरिभक्त पारायण अशोक महाराज कंशे हे आजच्या कीर्तनाची चाल म्हणतील त्यांना मृदुंगाची साथ देतील आदरणीय हरिभक्त पारायण गुलदगड महाराज यांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्त पारायण कंशेच का गाडे नांदूर नांदूर गाडे हे ठिकाणी साथ देतील चला कंशे महाराज पुढे या एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी भावना ठेवा वडावडी करू नका हॅलो
क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीच्या रे साधेल्या तेणे मुक्तीच्या रे साधेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ते आदविला तेने मुक्तीचारी साधविला हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारे उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीच्या रे साधेल्या तेणे मुक्तीच्या रे साधेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा तेने मुक्तीचारी साधविला तेने मुक्तीचारी आज साधविला हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना पुण्याची गणना कोण करी रे हाय 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 रे हाय हाय पुण्याची गणना पुण्याची गणना
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना विठ्ठल 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 भजन करा विठ्ठल 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 कुंडली कवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय महालक्ष्मी माते की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हॅलो देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा असोनी संसारी जिभे वेगुकारी वेदशास्त्र भारी बाह्य सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 समचरण सरोजम सान्द्रनीलाबुदाभं जगन्निहित पानिं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथमल बल दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथमल दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम खलानी शिवादापनोदार्य दक्षम समाधीस्तमूर्तिं भजे ज्ञान
ज्ञानदेवम् मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरे या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची रायगडी मंदिरी वसे मझरया चरणासी अर्पिते अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून यात विठ्ठल विठ्ठल देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान संत भगवत भक्त वेद सुज्ञ वारकरी तद्वज्ञ वेदांचा अर्थ वारकऱ्यांचा परमार्थ ज्ञानियांचे ज्ञानी योगियांचे योगी साधकांचे मायबाप असणारे अलंकापुरी निवासी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबराय यांचा उत्कृष्ट असा हरिपाठातील पहिल्याच क्रमांकाचा 4 चरणाचा भंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय विठ्ठल तर या भंगाद्वारे माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तर देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण त्या देवाच्या दारात दर्शनभर जरी उभं राहिलो तरी आपल्याला या 4ही मुक्त्या प्राप्त होतात. आता या 4 मुक्त्या मी ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. मग फक्त त्या देवाच्या त्या भगवंताच्या दारात फक्त उभं राहून जमल का हो? नाही जमणार. तर त्या भगवंताने आपल्याला हे मुख दिलंय ना मुख, हे तोंड दिलंय ना, त्या तोंडाने त्या मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं, विठू माऊलीचं भजन केलं आणि हरी हरी मंत्राचा जर जप केला तर आपल्या पुण्याची गणना स्वतः भगवान परमात्म्याला करणे सुद्धा अशक्य होईल. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग पुढे एक साधक माऊली ज्ञानोबरायांकडे आला आणि म्हणाला, महाराज तुम्ही म्हणता त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्याचं नामचिंतन करा, परंतु आम्हाला आमचा संसार नाहीत का? आम्ही आमचा संसार सोडून त्या भगवंताचंच नामस्मरण करायचं का? तेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तर सोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय म्हणतात तर करा संसार, रहा संसारात, परंतु तुम्ही जर संसार करून जर परमार्थ केला ना की ज्याप्रमाणे ते भगवान पांडुरंग परमात्मा त्या पांडवांच्या घरी राबले त्याचप्रमाणे तुमच्या आणि आमच्या देखील घरी सदैव वास करतील हे व्यासांनी सांगितलंय. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुना द्वारके चरणा पांडवा घरी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुमच्या आमच्या भाषेत काय तर ठळक ठळक बातम्या. आता तुम्ही झोपले तरी चालतील, जातून उठून देईन विठ्ठल विठ्ठल. तर
अभंग सेवेला सुरुवात तर करण्या अगोदर अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. की निमित्ताने आपण सर्वजण आज या ठिकाणी श्री क्षेत्र रांजणगाव या भूमीमध्ये या वस्तीवर खालकर वस्ती या वस्तीवर कशाकरिता जमलो आहोत, तर आज या ठिकाणी आपल्या श्री महालक्ष्मी देवींच्या दिंडीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. मग या महालक्ष्मी देवींच्या दिंडीच्या सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी ज्यांनी मला आमंत्रित केलं ते असणारे आमचे मामा आदरणीय श्री कैलास दिघे यांचेही अंतकरणापासून आभार मानते. तसेच आज माझे आई वडील त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. तसेच आज या ठिकाणी उपस्थित गायनाला गोड अशी साथ देण्यासाठी सर्व महाराज मंडळी तसेच आपल्या आई लक्ष्मी आई त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. त्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. तसेच आज या ठिकाणी कीर्तनाला खूप गोड अशी साथ देण्यासाठी उपस्थित महाराज गायनाचार्य नाव रामकिसन महाराज शिंदे यांचेही अंतकरणापासून आभार मानते. संजय महाराज, गुंजाळ महाराज, प्रवीण महाराज, आदित्य महाराज, अप्पासाहेब, हरिभाऊ महाराज त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. तसेच मागं असणाऱ्या सर्व माता भगिनी आणि तुपेताई बाबळेश्वर यांचेही अंतकरणापासून आभार मानते. या ठिकाणी विनेकरी ताई, कळस असलेल्या तुळशी घेतलेल्या ताई आणि चौकदार दादा बाबा त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. तसेच पखवाजाला गोड अशी साथ देण्यासाठी उपस्थित मृदुंगाचार्य केशव महाराज यांचे कंसे महाराज यांचेही अंतकरणापासून आभार मानते. तसेच विनेकरी त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. तसेच माझा आवाज काय फार मोठा नाही, परंतु काही क्वालिटीजने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे कोणी काम करताय ते असणारे साऊंड सिस्टीम वाले दादा त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. तसेच भगवंत मायबाप गुरुवर्य आणि तुम्ही श्रोतेजन आणि आई महालक्ष्मी देवींच्या चरणी आणि आपल्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. माझ्या सेवेला सुरुवात विठ्ठल विठ्ठल तर बघा अभंग कुणाचा आहे, तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आहे. अभंग ही गोड आहे आणि कीर्तन ही गोड असतं. मग काय पाहिजे, तर कीर्तनात बसलेली सर्व पब्लिक ती काय तर गोड दिसायला हवी, म्हणजे मला चांगलं वाटावं याकरिता तुम्ही काही नियम पाळणे गरजेचे आहे. आता पहिला नियम असा की कीर्तनात बसलाय मग कोणीच वाकून बसायचं नाही. बघा सर्वांच्या पाठीचं का नेहमी ताट असला पाहिजे, कारण खूप सुंदर अशा मातीत जन्माला आलोय. एवढ्या सुंदर मातीत की त्या मातीत माझे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबराय असे महान संत आणि शूरवीर योद्धा घडले. अशा सुंदर अशा मातीत आपण जन्माला आलोय. एवढ्या पवित्र मातीत की साधू संतांनी देखील वर्णन केलंय, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. एवढ्या सुंदर आणि पवित्र अशा मातीत जन्माला आलोय. आपल्या पाठीचा काना नेहमी ताटच असला पाहिजे. आणि दुसरा नियम असा की कीर्तनात आलाय मग कोणी चप्पल बूट घालून इथं काही बसू नका, आणि घातलेली असेल तर काढून ठेवा. काही मंडळी एवढी हुशार असतील कीर्तनात अशा ठिकाणी बसतात की त्या ठिकाणावरून काढलेली चप्पलही दिसेल आणि कीर्तनकारही दिसेल. काही हरकत नाही, कुठेही बसा, परंतु बसा, कीर्तनात बसा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. आणि बघा तिसरा आणि शेवटचा महत्वाचा नियम असा की कीर्तनात बसलाय, कुठं कीर्तनातच बसलाय ना, कीर्तनात बसलाय, मग त्या कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय असे दुःखी चेहरे ही घेऊन बसायचं नाही. बघा चेहऱ्याने मी हसरे ठेवायची, आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण की आपल्याला देणारा कोण आहे, कोण आहे, कोण देतं, तो भगवान परमात्मा. तो आपल्याला सर्व काही देतो आणि घेतोही तोच. मग तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये, तुम्हाला काही गरज नाहीये टेन्शन घ्यायची. आणि माझं ऐकायची गरज आहे का, आता 5 मिनिटासाठी तरी ऐका. काही दुनिया अशीच आहे, जे कर म्हटलं ते करणार नाही आणि जे करू नको ते केल्याशिवाय राहत
नाही. बघा, एका गावात एक श्रीमंत असा माणूस राहत होता. त्याला 3 सुंदर अशा मुली होत्या. किती? तर 3 सुंदर अशा मुली होत्या. दिसायला फार सुंदर, अगदी तुमच्यासारख्याच खूप सुंदर होत्या. परंतु दैवयोग असा की पहिली बोबडी, दुसरी गंगानी आणि तिसरी तुतानी. आता या कारणांमुळे त्यांची लग्न काय जमेना. पुष्कळशी पाहुणे मंडळी बघून गेली, परंतु त्यांचं लग्न काय जमेना. शेवटी मुलीचा बाप त्यांना कंटाळून गेला आणि तो म्हणाला काहीतरी करावं लागेल. आणि त्याने एक दिवस फार लांबची पाहुणे मंडळी बोलवली, पाहुण्यांना आमंत्रित केलं आणि मुलींना सांगून ठेवलं की पाहुण्यांसमोर तोंडातून एक शब्दही काढायचा नाही, कारण की लबाडी करायची होती ना. मग पाहुणे मंडळी आले, सर्व तयारी वगैरे झाली. पाहुणे मंडळींच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. तेवढ्यात पाहुणे म्हणाले, मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू करा, म्हणजे जेवणाचं होईल. मग मुलीचा बाप म्हणाला, आमच्या भागात मुली समोर बोलून घेऊन पाहण्याची पद्धत नाही, तर जेव्हा आपण जेवण्यास बसू तेव्हा त्या आपल्याला एक एक करून वाढण्यास येतील, तेव्हा त्यांच्यातील कोणती तरी एक पसंत करा. मग सर्व पाहुणे मंडळी जेवायला बसले. आता जेवण्यासाठी काय तो थाट, बसायला चांदीचे पाट, उदबत्त्यांचं घमघमाट आणि रांगोळ्यांचा नक्षा दाट. खूपच सोय होती पाहुण्यांसाठी. सर्व पाहुणे मंडळी जेवायला बसली. आता पाहुण्यांमधला एक गृहस्थ थोडा चतुर, म्हणजे हुशारच होता. तो त्याच्या शेजारच्याला म्हणतो, अरे कढी तर फारच सुंदर झाली. तू त्याच्या शेजारचं म्हणतो, अरे गप तरी खा. पाहुणे म्हणतील यांना कधी कधी भेटलीच की नाही. अरे तो म्हणतो, जेव्हा त्या भगवंताचं नामस्मरण होईल, त्या विठो माऊलीचं भजन होईल, तेव्हा मुखातून टाळी. बरोबर का? मुखातून टाळी का? तर मुखातून नामस्मरण आणि हाताने टाळी वाजलीच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. तर बघा, आज या ठिकाणी श्री क्षेत्र रांजणगाव या भूमीमध्ये आपल्या महालक्ष्मी देवींच्या दिंडीच्या निमित्ताने आज कीर्तनरूपी सेवा आयोजित केली आहे. मग ज्या देवीला हिंदू धर्मात समृद्धी संस्कृतीची देवी मानली जाते, म्हणजे धन वैभवाची देवी मानली जाते, मग त्या महालक्ष्मी देवींचा जन्म कसा झाला ही तुम्ही माझ्यासमोर बसलेले, कारण की तुम्हाला माहीत असेल, कारण की तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहातच आणि ज्ञानानेही मोठे आहात. तरी सुद्धा थोडक्यात सांगून जाईल. बघा, आपल्या महालक्ष्मी देवींचा जन्म समुद्र मंथनाच्या वेळेस झाला आहे आणि त्यानंतर त्यांनी भगवान विष्णूंशी विवाह केला आणि त्यांच्या जन्माची कथाही खूप रंजक आहे. बघा, कैलास पर्वतावरून दुर्वास ऋषी नावाचे ऋषी महादेवांचे दर्शन घेऊन येत होते. तेव्हा त्यांना भगवान महादेवांनी त्यांना एक दिव्य अशी माळ भेट दिली आणि ती माळ घेऊन आपले दुर्वास ऋषी परत येत होते. तेवढ्यात त्यांना देवांचा राजा कोण तर इंद्रदेव. त्यांना इंद्रदेव भेटले. तेव्हा त्यांनी ती जी दिव्य माळ होती ती इंद्रदेवांना दिली आणि त्यावेळेस इंद्रदेवांनी आदरापूर्वक स्वीकार केली. परंतु त्यांना अभिमान होता. त्यांनी काय केलं, ती माळीचं काय केलं तर आपला ऐरावत नावाचा जो हत्ती होता त्या हत्तीच्या डोक्यावर घातली आणि त्या हत्तीने ती माळ तोडून फेकून खाली टाकली. आणि ही सर्व घडलेली घटना कुणी बघितली तर दुर्वास ऋषींनी बघितली. त्यांना अत्यंत राग आला. ते संतापले आणि ते म्हणाले, त्यांनी इंद्रदेवाला शाप दिला की तुमच्यापासून तुमची समृद्धी, तुमचं वैभव आणि तुमच्यापासून महालक्ष्मी देवी दूर राहील. आणि याच शापामुळे इंद्रदेवांची जी काही शक्ती होती, त्यांच्याकडे जे काही धन वैभव होतं ते काही सर्व काय तर हिरवून गेलं आणि त्यांची शक्ती देखील क्षीण पडली आणि देवता ही शक्तीहीन झाले. आणि याचाच फायदा घेऊन सर्व जे काही दैत्य होते त्यांनी देवांवर हल्ला केला आणि स्वर्गावर ताबा केला. कुठं तर स्वर्गावर ताबा केला. देव असहाय्य झाले आणि असहाय्य अवस्थेत कुणाकडे गेले तर कुणाकडं भगवान ब्रह्मदेवांकडे गेले आणि भगवान ब्रह्मदेवांना घडलेली सर्व घटना सांगितली. आणि त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले की तुम्ही त्या नारायण देवांकडे भगवान विष्णूंकडे जा. त्यावेळेस सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणाले, आपल्याला जर महालक्ष्मी देवींना जर परत मिळवायची असेल तर आपल्याला समुद्र मंथन करण्यास लागेल. समुद्र मंथन जर केलं तर सर्व जे काही
आपलं धन वैभव्य आणि अमृत उत्पन्न होईल आणि त्यावेळेस तुम्ही सर्व अमर होतील. त्याकरिता सर्व देवांनी आणि दानवांनी एकत्र समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला आणि समुद्र मंथन सुरू झाले. आता समुद्र मंथनाकरिता मंथन म्हणून मंदराचल पर्वत हा वापरण्यात आला आणि वासुकी नाग हा दोरी म्हणून वापरण्यात आला. आणि मंदराचल पर्वत हा कशाकरिता तर मंथन म्हणून वापरण्यात आला आणि वासुकी नाग हा दोरी म्हणून वापरण्यात आला. आणि त्यानंतर तो जो पर्वत होता तो समुद्रापासून वाचण्यासाठी भगवान स्वतः भगवान विष्णूंनी एका कासवाचे रूप घेतले व त्या पर्वताला आपल्या पाठीवर उचलला आणि त्यांची समुद्र मंथन सुरू झाले. आणि त्यानंतर समुद्र मंथनाच्या वेळेस महालक्ष्मी देवींनी दर्शन कसे दिले तर हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे समुद्र मंथनाच्या वेळेस अनेक दिव्य असे पदार्थ प्रकट झाले आणि त्याच वेळेस अमृत देखील निघाले आणि त्याच वेळेस शेवटी आपल्या महालक्ष्मी देवी प्रकट झाल्या. आता त्यानंतर त्यांचे जे दिव्य असे रूप होते ते सर्व रूप पाहून सर्व प्रभावित झाले आणि त्याच वेळेस त्यांनी भगवान विष्णूंना बघितलं आणि त्यांच्या दिव्य रूपाला प्रभावित होऊन त्यांना आपला पती म्हणून निवडले आणि त्यांच्याशी विवाह केला. आता ही सर्व घटना तुम्हा सर्वांना माहीत असेल. आणि मग आपल्या महालक्ष्मी देवींचा जन्म कधी झाला, त्यांची जयंती कधी साजरी केली जाते तर फाल्गुन मासाच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला ही अद्भुत घटना घडल्याचे सांगितले आहे. आणि या दिवशी जर महालक्ष्मी देवींची जर पूजा केली, आराधना केली, त्यांची जर भक्ती केली तर त्या आपल्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला जर वाटत असेल की ते देव तो भगवंत आपल्यावरती प्रसन्न व्हावा तर त्यांच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. परंतु आपण करत नाही हो त्या भगवंताचं नामस्मरण. करतो कसं तर ते वरल्यावर बघा एक सुंदर असं वाक्य तुम्हाला सांगून जाईल. जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, क्या जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है वैसे हमारे आत्मा के लिए भजन की आवश्यकता है. म्हणून त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे. बघा आपण कसं आहे की भक्ती करतो पण आपलं कसं आहे की वार बदलला का आपला देव लगेच बदलतो. आपलं ऋतुचक्र हे चालूच असतो, ते काही कामाचं नाही. आता वाराचं सोडाच, काही लोक एवढे झाले ना आता तर ते मिनिटाला देव बदलताय. बघा खूप गोड असा भाव मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल बघा एक हिंदूचा भक्त होता आणि एक मुस्लिमचा भक्त होता. दोघे काय तर भक्तच होते. दोघे समुद्रातून चालत असताना म्हणजे जहाजातून प्रवास करता असताना अचानक त्यांची जहाज पलटी झाली आणि एक समुद्राची लाट आल्यामुळे त्यांची जहाज पलटी झाली आणि त्यावेळेस त्यांच्यावरती खूप मोठं संकट आलं. आता माणसाला संकट आलं काय आठवतो, कोण आठवतो तर तो देव, तो भगवंत आठवतो. मग त्या दोघांनाही आपापला देव आठवला. मग तो जो मुस्लिमचा भक्त होता त्याने आपल्या अल्लाचा धावा सुरू केला. अल्लाह मुझे बचाव, अल्लाह मुझे बचाव, अल्लाह मुझे बचाव. आणि ते जे आपलं हिंदूचं होतं ना त्याने तेवढ्या गडबडीत विचार केला आपले किती देव आहे. तेवढ्यात त्याने विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा धावा सुरू केला. श्री ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः असा त्याचा धावा सुरू झाला. मग तेवढ्यात गणपती बाप्पा निघणारच. तेवढ्या त्या पठ्ठ्याने काय केलं, मंत्रच बंद केला आणि म्हणाला हे गणपती त्याला त्याचं पोटच झापणार नाही, आम्हाला कुठं वाचवायला येणार, मला कुठं वाचवायला येणार. त्याच्यापेक्षा त्याचे पप्पाच बरे. आता गणपती बाप्पाचे पप्पा कोण कोण तर भगवान भोलेनाथ, भगवान महादेव. त्याने भगवान महादेवांचा धावा सुरू केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा त्याचा धावा सुरू झाला. मग महादेव निघाले. तेवढे त्याने काय केलं, हा म्हणाला हे भोले ते भोलेच, आम्हाला कुठं वाचवणार, त्यांच्यापेक्षा यांचे मित्रच बरे. मग तेवढ्यात महादेव निघाले. मग हा महादेवची पत्नी म्हणजे पार्वती माता म्हणाले अहो कुठं
कुठं निघाले? महादेव म्हणाले माझा भक्त बुडतोय, मी त्याला वाचवण्याकरिता चाललोय. मग पार्वती माता म्हणाल्या अहो नीट बघा, हे गिऱ्हाईक तुमचं नाही, तुमच्या मित्राचं आहे, बसा खाली. मग महादेव खाली बसले आणि तोपर्यंत तो हिंदूचा जो भक्त होता त्याच्या नाका तोंडापर्यंत पाणी गेलं आणि तो शेवटी मरण पावला. आणि तो जो मुसलमानाचा जो भक्त होता त्याने फक्त आपल्या अल्लाचाच धावा केल्यामुळे त्याचे अल्लाही त्याला घेऊनही गेला ना, आपलं तिकडंच मिळाला. म्हणजे मला सांगायचं काय आहे की एक तत्व नामाच्या साधनेला द्वैत्याची बांधत नाही. एक तत्व नामामध्ये एवढी ताकद आहे. किती ताकद आहे? एक तत्व नाम दृढ धरे मना, एक तत्व नाम दृढ धरे मना, हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिशी करुणा येईल तुझी, हो हरिशी करुणा येईल तुझी. एक तत्वनाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. बघा त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. किती ताकद आहे की आपण त्या भगवंताचं नामस्मरण जरी केलं तरी आपले सर्व पापे जळून जातात. बघा नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. कोणी प्राशनाला पाना, हो कोणी प्राशनाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पाचनाला पाना, पाचनाला पान, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. म्हणून आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. आपल्यामध्ये असणारा जो अहंकार आहे तो आपण जेव्हा बाजूला ठेवू तेव्हा तो भगवंत आपल्यापर्यंत येऊ शकतो आणि आपण त्या भगवंतापर्यंत जाऊ शकतो. आपल्यामध्ये आपला असणारा जो मीपणा आहे तो कधीच नसला पाहिजे. मीपणा म्हणजे माझ्यासारखा कीर्तनकार मीच, माझ्यासारखा गायक मीच, माझ्यासारखा मृदुंगाचार्य मीच, माझ्यासारखे डॉक्टर इंजिनियर मीच, असा असणारा जो मीपणा आहे तो जेव्हा आपण बाजूला ठेवू त्यावेळेस आपण खरे भक्त ठरू. भक्त कसे असतात तर भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी, असे भक्त असतात. मग भक्ती करायला गेली तर एवढी अवघड नाही, पण करायला गेलं तर तुका म्हणे सोपे आहे, सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो हे ते. मग भक्ती करायला गेली तर एवढी अवघड नाही आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आपण त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे, त्या भगवंताचं नामस्मरण नामचिंतन केलं पाहिजे. मग काय होईल, आपण जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं आणि त्या भगवंताच्या दारात गेला तर आपल्याला मुक्त्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. देवाची ये द्वारी, देवाची ये द्वारी, उभा चार भारी, आ
हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना ओ हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हो हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून बघा आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या भगवंताच्या दारात आपण गेलो तर आपल्याला चारही मुक्त्या प्राप्त होतात. आता या 4 मुक्त्या कोणत्या तर मी ती तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, म्हणजे थोडक्यात सांगून जाईल. बघा पहिली असणारी सलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्यता. आता सलोकता मुक्ती प्राप्त होणं म्हणजे काय तर आपण ज्या देवाची उपासना करतो तर त्या आपण मृत्यूच्या नंतर त्या देवाच्या लोकात जाऊन राहणं याला सलोकता मुक्ती प्राप्त होणं म्हणतात. आणि दुसरी असणारी समीपता. आता समीपता मुक्ती म्हणजे काय तर देवाच्या अधिकाधिक जवळ जाणं, त्याच्या सानिध्यात राहणं याला समीपता मुक्ती प्राप्त होणं म्हणतात. आणि तिसरी म्हणजे स्वरूपता. तर स्वरूपता मुक्ती म्हणजे काय तर आपण भगवंताचे रूप धारण करणे याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. आणि चौथी शेवटची असणारी सायुज्यता मुक्ती म्हणजे काय तर आपण आपल्यामधले असलेला जो वेगळेपणा आहे तो दूर करणे, तो नष्ट करणे आणि देवाशी एक रूप होणे याला संयुजता मुक्ती प्राप्त होणं म्हणतात. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपण सर्वजणांनी त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, त्या देवाच्या दारात गेलं पाहिजे. आता आपण त्या फक्त देवाच्या दारात उभं राहून जमल का तर नाही. तुम्हाला साधं सोपं करून सांगते. तुम्ही कीर्तनात आलाय मग फक्त कीर्तनात येऊन जमन का जमणार नाही. तर कीर्तनात आलाय मग जेव्हा जेव्हा त्या भगवंताचं भजन होईल तेव्हा त्या भगवंताचं नामस्मरण आणि नामचिंतन केलं पाहिजे आणि एका हाताने टाळी वाजवली पाहिजे. विठ्ठल बघा विषय निघाला म्हणून टाळ्या वाजवण्याचा ऑफर सांगून जाते. आता तुम्ही जर पहिल्या एका वर्षात जर 1000 टाळ्या वाजवल्या तर तुमचा जो काही ब्लड प्रेशरचा जो बीपी लेव्हल असतो तो कंट्रोलमध्ये असतो. आणि दुसऱ्या वर्षात जर 2000 टाळ्या वाजवल्या तर काय तर शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये असतो. आणि तिसऱ्या वर्षात जर 3000 टाळ्या वाजवल्या तर अटॅक येत नाही. आणि शेवटच्या जर 4थ्या वर्षात जर 4000 टाळ्या वाजवल्या तर जागीच गचकतात. म्हणून थोड्याच वाजवा पण प्रेमाने वाजवा. विठ्ठल विठ्ठल बघा माणसाला मंदिरात जायची फार घाई झाली आहे. त्यांचं म्हणणं काय तर देव कुठेही असो परंतु त्याच्या चरणाशी आमचं डोकं लागलं म्हणजे बसा. बघा खूप गोड वर्णन केलं आहे शंकराचार्यांनी. करारविंदे पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम तटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुंद मनसा स्मरण. करारविंदे पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम तटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुंद मनसा स्मरण. याचा अर्थ असा होतो की कर म्हणजे काय तर आपले हात म्हणजे भगवंताचं हात आणि पद म्हणजे तर भगवंताचे चरण. मग करारविंदे मुखारविंदम मग आपल्या मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण केलं. मुखारविंदे विनिवेशयंतम मग काय होईल तर तटस्य पत्रस्य पुटेशयानम बालमुकुंद मनसा स्मरानी. बघा हा सर्व त्या भगवंताचा ठेवा आहे म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग कसं तर सर्वांनी एकदा हात वर करा. महिला मंडळ पुरुष मंडळ हात वर करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा खूप सुंदर सर्व गायनाचार्य मंडळींसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. फार सुंदर. म्हणून बघा आपल्याला आपले हे जे जन्म मृत्यूचं जे बंधन आहे त्यात सुटका करून घेण्याचं जे काम जर कोणी करत असेल तर तो भगवंत करतो. म्हणून त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. हेच माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायला गेलं तर आपण देवाच्या दारात जातो की नाही हो? जातो. मग देवाच्या दारात जातो. मग आपण काही देवाकडे मागतो तर सर्व देव आपलं कधी ना कधी पूर्ण करतो. मागणी आपली सर्व तो देव पूर्ण करतो. आता माता माऊलीनं तुम्ही सर्व माझ्यासमोर मोठ्या संख्येत उपस्थित आहे. मग तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घरात सात्विक लेकरं जन्माला यावी त्याकरिता तुमच्या घरात परमार्थ असणं हे फार गरजेचं आहे. कारण की कुटुंबाची व्यवस्थापक ही महिला असते. मग तुम्हाला वाटतं मग तुमच्या घरात परमार्थ असावा म्हणजे तुमच्या घरात परमार्थ असणे गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं तुमच्या घरात सात्विक लेकरं जन्माला यावी तर या 3 गोष्टी करा. बघा रामकृष्ण हरीचा उच्चार सुद्धा तुमच्या ओठाला, रामकृष्ण हरीचा उच्चार सुद्धा तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला तरच ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या पोटाला, ज्ञानोबा तुकोबा येतील तुमच्या पोटाला. मुळात एवढी सात्विक लेकरं जन्माला येतील. परंतु काय असेल तर घरात परमार्थ असेल तरच. मग संस्कार कशाला म्हणतात तर माझी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांनी त्यांना घडवलं त्यांच्यावरती योग्य ते संस्कार केले आणि छत्रपती शिवाजी महाराज घडले. बघा जी आई तिला कळालं की आपल्या पोटात सात्विक लेकरू जन्माला यावं त्याकरिता राजे पोटात असताना मासाहेब जिजाऊंनी आपली ज्ञानेश्वरी गाथा वाचल्या, तुकाराम गाथा वगैरे असे पवित्र अशा ग्रंथांचं वाचन केलं. आणि राजे जन्माला आल्यानंतर देखील त्यांनी काय केलं तर राजांना कृष्णाच्या, भीमाच्या, योद्ध्यांच्या, पराक्रमांच्या, शूरांच्या, वीरांच्या गोष्टी सांगितल्या. आता इथे बसलेल्या माता माऊलीन तुम्ही तुमच्या पोरांना कशाच्या गोष्टी सांगता? तो कशाच्या मोबाईल देत्या चिमणीच्या. आता आजकाल काही चिमणीच्या चिवताईच्या काही गोष्टी सांगत नाही. आजकालच्या आयांनाच काय त्या गोष्टी येत नाही. मग त्याही काय सांगत नाही. मग त्यांना काय देतात? मोबाईल देतात आणि पोरं कार्टून बघत बसतात. आता मला एक सांगा, आत्ताच्या पोरांना हे कार्टून वगैरे दाखवून त्यांना काय कार्टून बनवायचंय का आयुष्यात? त्यांना कार्टून बनवायचंय का? तर नाही. बघा आत्ताच्या पोरांना जर माझे छत्रपती शिवाजी महाराज घडवणाऱ्या कोण होत्या तर त्या मासाहेब जिजाऊ महासाहेब होत्या. त्यांनी माझ्या राजांना घडवलं, त्यांना योग्य त्या गोष्टी सांगितल्या. तशा गोष्टी जर आपण जर सांगितल्या तर नक्कीच आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर योद्धा जन्माला येणार. विठ्ठल म्हणून आपण आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार केले पाहिजे. कारण की संस्कार हा खूप अनमोल किमतीचा असं दागिना आहे. ज्या मुलाला संस्कार आहे तो नक्कीच आपल्या आई वडिलांना शेवटपर्यंत जीव लागतो. हे एक संस्काराचं मोठे एक सत्य आहे. विठ्ठल म्हणून मुलांवरती संस्कार केले पाहिजे. त्या
कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होते 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 जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा हारिक वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक कन्या पुत्र होते जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देव. म्हणजे बघा, घरात जर परमार्थ असेल तर योग्य अशी मुलं जन्माला येतील, त्यांना संस्कार लाभेल. म्हणून परमार्थ असणे हे फार गरजेचं आहे. म्हणून बघा काय तर माझ्या त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि त्यांची आज पुण्याई फळाला आली आणि छत्रपती शिवाजी महाराज हे घडले. म्हणून लक्षात ठेवा, आपण कोणत्या जातीत जन्माला आलो यात श्रेष्ठत्व नाही, तर सर्व जाती समान आहे हे महाराजांना माहीत होतं. म्हणून त्यांच्या मदतीला एकाच जातीची पंथाची लोक नव्हती, तर 18 पगड जाती 16 समाजाची लोक माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मदतीला होती. अरे 18 पगड जाती 16 सारा समाज मराठा मुळा, स्वराज्यावर ठेवून डोळा केला एका जागी गोळा, केला एका जागी गोळा. म्हणजे अशी होते माझे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून बघा, मग छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं तर 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, आणि हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, आणि 8 तासात घोडा दिल्लीला पुण्याहून घेऊन येतो त्याचं नाव संताजी, आणि शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, आणि ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो ते म्हणजे आपले धर्मवीर संभाजी महाराज. आणि आपल्या स्वराज्याचं नंदन वनाचं तोरण बांधतात, आपले स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण करतात, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. साऱ्या शत्रूचा मान उडवून झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. माझ्या शिवान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवान शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवाजीनं महाराज घडविला. साऱ्या शत्रूचा मान उडवून झेंडा भगवा फडकविला, साऱ्या शत्रूचा मान उडवून झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. म्हणून बघा, आपल्या घरामध्ये प्रत्येक
प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हा नक्की असावा. त्या फोटोकडे बघून आजची मुलं त्यांचा आदर्श घेतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकदा जयघोष करू. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब की. म्हणून बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा छत्रपती शिवाजी महाराजांसारखी लेकरं जन्माला घाला नाही तर आत्ताची पोरं इकडं सकाळी पाववाल्याची घंटीचा आवाज आला का मग इकडं डोळे चोळत चोळत बाहेर येतो. त्यात काही अर्थ नाहीये. म्हणून बघा तुम्हाला आत्ताची पोरं आणि आधीची पोरं म्हणजे आत्ताची हे मावळे आणि आधीचे मावळे दोघांमधला एक फरक सांगते. बघा आधीचे माणसे लवकर उठे आणि तलवार घेऊन युद्धाला सुटे. आधीचे माणसे लवकर उठे आणि तलवार घेऊन युद्धाला सुटे. आणि आत्ताचे पोरं हे उशिरा उठे आणि दारूच्या अड्ड्यावर सुटे. विठ्ठल 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 विठ्ठल. जेव्हा काढायची बाहेर, जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, कशी घुसत यार बार शिवरायाची तलवार, कशी घुसत यार बार शिवरायाची तलवार. जेव्हा काढायची बाहेर हिची चमचमती धार, जेव्हा काढायची बाहेर हिची चमचमती धार, कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार. जय भवानी बोलून उचलले हत्यार, जय भवानी बोलून उचलले हत्यार, शिर छाटून पाडिले, शिर छाटून पाडिले जसा गरजे मानवीर, जेव्हा घुसत यार मार शिवरायाची तलवार, जेव्हा घुसत यार मार शिवरायाची तलवार. कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरबार. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरबार शिवरायाची तलवार. शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार. बघा बघा त्या भगवंताने आपल्याला सुंदर असा चान्स दिला आहे. हा जो देह दिला आहे तो एक सुंदर असा चान्स दिला आहे. तो एकदा गेलेला देह हा आपल्याला पुन्हा मिळणार नाहीये. देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. जेने दिया देह भजन गोमाता, जेने दिया देह भजन गोमाता. देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजन गोमाता, देने दिला देह भजन गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. भजन गोमाता, देह दिला देह भजन गोमाता, भजन गोमाता, भजन गोमाता. देवी दिला देह भजन गोमट,
तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून भगवंताने आपल्याला खूपच सुंदर असा देह दिला आहे, तो चान्स दिला आहे. म्हणून एकदा गेलेला देह पुन्हा मिळत नाही. म्हणून माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, अरे आपण आपली जी गेलेली बायको आहे ती पुन्हा मिळेल, गेलेली संपत्ती पुन्हा मिळेल, गेलेला मित्र पुन्हा मिळेल. परंतु एक माझी गोष्ट कागदावर लिहून ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. आपण किती जरी प्रयत्न केला तरी सुद्धा आपण हे 1 मिनिटाचं सुद्धा आयुष्य पुन्हा घेऊ शकत नाहीये. बघा, आयुष्य हे कसं असतं तर आईस्क्रीम सारखं आहे की टेस्ट केलं तरीही वितळतं आणि वेस्ट केलं तरी वितळतं. म्हणून आपण तुकोबरायांच्या गाथेप्रमाणे म्हणजे आपण खूप चांगले असे कर्म केले. मग तुकोबरायांची गाथा आहे, त्यांना माणसांनी किती बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण जाते. त्याचप्रमाणे आपण जर चांगले कर्म केले तर आपण देखील तुकोबरायांच्या गाथेप्रमाणे तरुण जाऊ आणि यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचू. म्हणून आपण सर्वजणांनी त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. कारण की एकदाचा हा देह गेला का तो पुन्हा भेटत नाहीये. बघा, हा देह आहे तो नाशिवंत आहे, तो नाश पावणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा जो देह आहे तो नासका आहे, तो कुचका आहे, तो एकदा गेला का पुन्हा भेटत नाही. म्हणून त्या भगवंताचं भजन करा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून बघा, त्या भगवंताने आपल्याला सुंदर असा चान्स दिला आहे. म्हणून त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. बघा, आपण त्या भगवंताचं भजन करा. कारण की भगवंताने आपल्याला हा देह दिला आहे, तो भेटत नसतो. म्हणून त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून त्या भगवंताने दिलेला देह आहे. म्हणून आपण आयुष्य हे चांगलं जगलं पाहिजे. कुणासारखं जगायचं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगायचं. कारण की बघा, माझ्या राजांवरती त्यांच्या विरोधकांचा सुद्धा एवढा विश्वास होता. एकदा शाहिस्तेखानाची बहीण रडत रडत माझा त्या शाहिस्तेखानाकडे आली आणि शाहिस्तेखानाला म्हणू लागली, अरे भैया भैया सुनते हैं. तब तो शाहिस्तेखान म्हणाला, अरे बहना क्या हुआ, इतनी घबराही क्यों है, रो क्यों रही है. तब तो शाहिस्तेखानाची बहीण म्हणाली, अरे भैया भैया हो शिवा, वो शिवा और उसके आदमी मेरे बच्ची को उठाकर ले गए. त्यावेळेस ज्या माणसाची माझ्या राजाने बोट कापली तो माणूस देखील म्हणत राहिला, अरे पगली चुप कर, पगली चुप कर. वो शिवा किसी की गर्दन मांझ सकता है, वो शिवा किसी की गर्दन मांझ सकता है, वो शिवा किसी की उंगलियां काट सकता है, लेकिन किसी की माँ बहन बच्चे को उठाकर नहीं ले जा सकता, किसी की माँ बहन बच्चे को उठाकर नहीं ले जा सकता. म्हणजे एवढा विश्वास माझ्या राजांच्या विरोधकांना सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर होता. म्हणून आपण तसं जीवन जगलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपण तसं जीवन जगू ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जीवन जगलं पाहिजे. बघा, हाचा जो अभंग आहे तो नामपर प्रकरणातील अभंग आहे. म्हणून बघा, त्या भगवंताचं नाम किती गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. एवढं सुंदर त्या भगवंताचं नाम आहे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि हरी हरी मंत्राचा जप केला तर आपल्याला पुण्याची गणना प्राप्त होते. हेच महाराज अभंगाचे दुसरे चरण. के मना हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना
हरी मुखे माना 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 हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून बघा त्या भगवंताचं नामस्मरण करा, कारण त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की एकदा जरी त्याचं नामस्मरण केलं तरी आपले सर्व पापे जळून नष्ट होतात. नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून काही लोक म्हणतील करू त्या भगवंताचं नामस्मरण करू, पण कधी करणार? म्हातारपणी करू. आता मला एक सांगा, म्हातारपणी तुम्हाला संधी भेटेल काय ते सांगता येत नाही. आता सावधान हा शब्द सर्वांनी ऐकलेला असेल, काहींच्या डोक्यावर अक्षतांच्या रूपानेही पडलेला असेल, परंतु त्यावेळेस आपण बेसावध असतो. परंतु त्यावेळेस आपण सावध असणं हे फार गरजेचं आहे. बघा खूप गोड वर्णन केलं आहे रामदास स्वामींनी. सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करावं साधन. बघा नारायण नारायण नामाचा जप करा, परंतु काही म्हणतील म्हातारपणे करू. पण ऐका ना, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैस सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्षाच्या वयोगटात म्हणजे 10 ते 20 या वर्षाच्या वयोगटातही नामस्मरण होत नाही. त्यावेळेस सर्व शिक्षण चालू असतं, लहान असतो त्यावेळेस नामस्मरण करत नाही. पुढे 30 वर्ष काय होतं? 30 वर्षामध्ये तर 30 वर्ष होते दारा पुत्र मागे फिरते प्रपंच लागे पाठी मग तो कैस परमार्थे. सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करावं साधन. 30 वर्षामध्ये आपला संसार आपल्या पाठीमागं असतो, बायको पोरं आपल्यावर अवलंबून असतात. मग त्या वयातही कुणी परमार्थ करत नाही. आणि शेवट म्हणजे 40 या वर्षामध्ये काय होतं तर 40 वर्ष होते डोळा 40 आले डोळ्यास भुरळ पडली मग तो कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करावं साधन. म्हणजे 40 वर्षामध्ये आपला जो डोळे असतात त्यांना चष्मा लागतो. म्हणून आत्ताच ठरवायचं या डोळ्याने चांगलं पाहायचं की वाईट. मग या वयातही परमार्थ होत नाही. पुढे 50 वर्षामध्ये काय होतं तर 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती. 50 वर्षामध्ये जे आपले दात असतात ते हलायला लागतात. म्हणून आत्ताच ठरवावा चांगलं खायचं की वाईट खायचं. 50 वर्ष होते हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्यासे म्हातारा म्हणते. सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करावं साधन. मग आपल्या या 50 वर्षामध्ये आपले जे काळे केस असतात तेही पांढरे व्हायला सुरू होतं. आता 50 वर्षातच होतं असं काही नाही, लवकरच व्हायला सुरुवात होती. लहान मुलांचेही पांढरे केस होतात, परंतु आताची पिढी फार हुशार झाली. डाय करूनही काळे केस म्हणजे काळे पांढरे असणारे केस काळे करते. परंतु हे दिवस काय, हे प्रकरण काय जास्त दिवस टिकत नाही, हे 15 दिवसातच उघड पडतं. मग पुढं काय तर 60 वर्षामध्ये काय होतं तर 60 वर्ष होते 60ची बुद्धी नाटी मग हाता आली काठी वस वस लागे पाठी मग तो कैस परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करावं साधन. मग 60 वर्षामध्ये आपलं काय ते डोकं असतं ते काम करायचं बंद पडून जातं. बाबांना म्हणावं बाबा कीर्तनात चला, बाबा म्हणून आता जेवण केलंय ना. बाबांना म्हणावं बाबा कीर्तनाचं मंडप कुठं आहे मंडप, बाबा म्हणते मग तरी घरीच आहे. म्हणजे यांचं डोकं काय काम करत नाही. पुढं 70 वर्षामध्ये काय होतं तर 70ची झाली रचना बसल्यास उठवेना उठल्यास चालवेना मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे
वदा नारायण. म्हणजे 70 वर्ष झालं तर आपण एका जागी बसलं तर त्या जागेवरून उठत नाही. हे 70 वाल्यांची कंडिशन आहे. मग 70 वर्षामध्येही परमार्थ होत नाही. पुढे 80 वर्षामध्ये काय होतं तर 60 20 मिळून 80. मग तो झाला अपयशी. पाणवीन मछली जैसी मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 90 वर्षामध्ये काय होतं तर 90 वर्षामध्ये आपले जे बायको पोरं असतं ते आपल्याला घराबाहेर काढून तेव्हा 90 वर्ष होते. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 90 वर्षामध्ये ही परमार्थ होत नाही. पुढे काय तर 100 वर्ष 1 शतक पूर्ण झाला. आला तैसा वाया गेला. योगी सावध म्हणे सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. म्हणजे आपल्या या 100 वर्षामध्येही परमार्थ होत नाही. मग महाराज सांगून कंटाळून जातात तरीही कोणी ऐकलं नाही. मग मी एवढी 3.5 फुटाची माझं कोण ऐकणार. विठ्ठल 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 म्हणून बघा त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. हेच महाराज अभंगाचे 3रे चरण. असुने संसारे जीवे वेगो करी. असुने संसारे जीवे वेगो करी. जीव वेग करी असुनी संसारी जीव वेग करी. वेद शास्त्र उभारे वाया सदा. वेद शास्त्र उभारे वाया सदा रे. मुके मना हरे मुके मना. हरे मुके मना. हरे मुके मना. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरि मुखे मना. सोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्र भारी वय सदा. म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. बघा आता साधू संतांनी देखील परमार्थ केला ना. केला त्यांनी संसारात राहून परमार्थ केला. मग ज्याप्रमाणे ते भगवान पांडुरंग परमात्मा त्या पांडवांच्या घरी राबले त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या देखील घरी सदैव वास करतील हे व्यासांनी सांगितलंय. हेच महाराज अभंगाचे 4थ्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूणा. धनदेवा मारे व्यासाची आगुना. धनदेवा मारे व्यासाची आगुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे माना. 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 पुण्याची गणना कोण करे. पुण्याची गणना कोण करी. कोण करी. कोण करी. पुण्याची गणना कोण करी.
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हण हरिमुखे म्हण हरिमुखे सर्वांनी एकदा वर हात करा आणि वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे सर्व भजन करू. विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय ठोपार खुमा हरी ढोबा रखुमाई ठोपार खुमा जय जय विठोबा रखुमाई ठोपार खुमा हरी ढोबा रखुमाई ठोपार खुमा ढोबा ठोपार खुमा ढोबा रखुमाई जय जय ठोपार खुमा ढोबा जय रखुमाई जय ठोपार खुमा हरी ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई हरी ढोबा रखुमाई 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 हरी ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई हरी ढोबा रखुमाई 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 विठोबा देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधिल्या. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा असोनी संसारी जिव्हे विगुकारी वेदशास्त्र भारी बाह्य सदा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. बघा कीर्तनाची नियोजित वेळ ही संपली आहे तरी बोलता बोलता तोंडातून काही अपशब्द निघाले असतील कुणाचं मन दुखावलं असेल तर चांगल्या अंतकरणापासून माफ करा. आणि तसेच आज या ठिकाणी कीर्तनाचं म्हणजे आयोजन ही फार गोड आहे त्याबद्दल सर्व आयोजकांचे नियोजकांचे अंतकरणापासून आभार मानते. तसेच कीर्तनात शेवटपर्यंत गोड अशी साथ देण्यासाठी उपस्थित सर्व महाराज मंडळी गायनाचारी असतील मृदुंगाचार्य टाळकरी भजनी मंडळ विनेकरी आपले चौबदार बाबा संस्थितीवाले दादा सर्व आता सर्वांचं नाव घेणं हे शक्य नाही तरीसुद्धा सर्वांनी शेवटपर्यंत जी काही आपल्या कीर्तनात आहे म्हणजे शेवटपर्यंत साथ दिली त्यांचे सर्वांचे अंतकरणापासून आभार मानते. तसेच भगवंत मायबाप गुरुवर्य आणि श्रोतेजन त्यांच्या सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होत आहे. माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली.